हॅलो गाईज, मी मयुरी अँड वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आम्ही चाललो होतो गुहागर बीचवर. आणि गुहागर बीचवर जाताना आम्हाला ऑलरेडी लेट झाला होता. सनसेटसुद्धा मिस होणार होता. स्टील आम्हाला जाऊन फोटोज अँड व्हिडिओज अजून घ्यायचे होते. सो आम्ही पटकन गेलो अँड आमचे व्हिडिओज आणि फोटोज घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर सनसेट ऑलरेडी होऊनच गेला होता. तिथेच आम्ही तिथले कोकण मेवा खाल्ला. थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या. मला हॉर्स रायडिंगही करायचं होतं, सो मी तेही करून घेतलं. खूप मज्जा आली. ऑलमोस्ट रात्र झालीच होती. त्यानंतर आम्ही योजकमध्ये आलो, कारण की लास्ट इयर सुद्धा मी इथूनच कोकणी प्रोडक्ट्स घेतले होते, जे की मला खूप आवडले होते. सो मी यावर्षी सुद्धा इथूनच घेणार होते आणि मला हे सगळे पुण्याला न्यायचे होते. सो मी लोणचे वगैरे पापड टेस्ट केले आणि आंबा बर्फी वगैरे हे सगळे पदार्थ टेस्ट करून घेतले. मला खूप आवडलेले. सो मी हे सगळी शॉपिंग केली. जर तुम्हाला ही प्रोडक्ट डिटेल्स किंवा अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी ते योजकच्या पेजला टॅग करत आहे फॉर मोर डिटेल्स. आणि माझी तर शॉपिंग खूप मस्त झाली. त्यानंतर आम्ही लगेचच घरी जायला निघालो, पण जाता जाता पाऊस पण येत होता. सो आम्ही अचानक प्लॅन केला की कॅफेला जाऊ. तेवढंच टाईमसुद्धा एकत्र स्पेंड होईल, कारण दुसऱ्या दिवशी तर आम्ही प्रत्येकाच्या घरी यायला निघणार होतो. तो आम्ही कॅफेमध्ये जाऊन लुडो वगैरे खेळत बसलो आणि गप्पा गोष्टीही चालू होत्या. लुडो खेळत असतानाच आमची ऑर्डरसुद्धा आली होती. त्यानंतर तर आम्ही बोलतच बसलो आणि हे बघा, मी लुडोमध्ये फर्स्ट विनर ठरली आहे. त्यानंतर आम्ही आमचं खाऊन झाल्यानंतर परत घरी जायला निघालो, तर ऑलरेडी पाऊस येतच होता. सो घरी जाऊन जस्ट फालुदा खाल्ला. दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.